आणि त्यानंतर मी आता बघितलं की ज्या पेटीमध्ये ज्या चपला ठेवल्या आणि असं ऐकलंय की त्या आपोआप झिजतात. हा हो, पूर्वीपासून देव हा चालतो. माझी छोटी होती ना बघा, आपला भारी आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी आम्ही चेकआउट केलं हॉटेलवरून आणि निघालो आणि आता चाललोय आम्ही शिरोड्याला. त्यानंतर तिथून रेडीचा गणपती करणार आहे आणि नंतर वेतोबाचा मंदिर तो एक बघायचा आहे मला. आणि बघू आसपास जवळ अजून काय असेल तर. हे बोल फोनवर. बोल आई, पैसे पाहिजेत काय खाऊन? चल ग. चला थोडासा शॉर्ट ब्रेक घेतलाय आम्ही, मध्येच थांबलो आणि एवढा चालून कंटिन्यू बोसा दुखायला लागला आमचा. बोले थांबतायत हो. डोकेदुखी आणि खाली बोचे दुखी. त्यानंतर आता काही वेळात आपण शिरोडा बीचला पोचू. तिथून पहिला बीचला जाऊया ना, बीचला जाऊया, शिरोडा बीचला जाऊ, बीच बघू. त्यानंतर रेडीच्या गणपतीला जाऊया. आणि शिरोडा बीच आम्ही आलेलो किती वर्षापूर्वी? 2018 मध्ये आलेलो. 2018ला आलेलो. आणि सगळ्यात पहिला जो एवढा सुंदर बीच होता तो मी पहिल्यांदा बघितला, म्हणजे कधीच बघितला नव्हता. हा, खूप सुंदर बीच होता. आणि त्यानंतर खूप बीच बघितले, पण पहिल्यांदा असं सुंदर बीच मी पहिल्यांदा बघितलेला. तर तुम्हालाही दाखवतो. आता पहिला बीचला जाऊ, त्यानंतर रेडीच्या गणपतीला तिकडेच जाऊ. आणि मागच्या वेळी आम्ही तेव्हा आलेलो ना 18 मध्ये, तर गणपतीचं मंदिर बंद होता आणि बनत होतं, काम चालू होतं मंदिराचं. आता कंप्लीट झालेलं. तर आमचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. तर पहिला आम्ही आलो वेतोबाच्या मंदिरात, त्यानंतर रेडीच्या गणपतीला जाणार आणि शेवटी शिरोड्याला जाणार आहे. तर आता पहिला आलो आम्ही वेतोबाच्या मंदिरामध्ये. नमस्कार. आता आपण वेतोबाच्या मंदिरात आलेलो आहे आणि थोडीफार मला माहिती सांगणार आहेत. हे मंदिराचे मानकरी आहेत. नमस्कार काका. मला थोडी माहिती पाहिजे होती की मी आता बघितलं की केळ्यांचा नैवेद्य दिला, त्यानंतर साखरेचं दिला. यामागे काय कुठलं, म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं की साखरेचं आणि याचं असतं कुठल्या देवाला. ते केळ्याचा नैवेद्य देण्याची अशी प्रथा पडलेली आहे की आरवली गावात पूर्वी केळ्याची लोक झाडं लावायची, केळी. आणि झाडं लावल्यानंतर त्या झाडांना जे केळ्याचा घड यायचा, तर तो आपण काय हे करण्यापेक्षा तो देवाला देऊया आणि नंतर आपण प्रसादी म्हणून तिथली देवाकडून जी केळी मिळणारी आहेत ती आपण खाऊया, अशी एक प्रथा पडली पूर्वीपासून. ओके. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने जी आता आरवली गावात जी घरं आहेत त्या घरातून कोणाची केळीला जर घड लागला तर तो आणून देवाला देतात. ओके. आणि देवाला तो मानवतात आणि देवाकडून मिळालेली प्रसादी आपण हे करतो. आणि साखरेबद्दल अशी ती प्रथा पडली. म्हणून तिथून ती केळ्याचा नैवेद्य नंतर केळ्याची दुकानं झाली इकडे आरवली गावात. ओके. आणि साखरेबद्दल
आणि साखर त्याचा गोड पदार्थ म्हणून देतात, पेढे देतात. ओके. तसंच नारळ देतात. म्हणजे आपल्या हिशोबाने जे द्यायचं. हो, धोतर उकरणं देतात. ओके. आणि चप्पल जोड ही ती सुद्धा तशीच आहे पूर्वी प्रथा, की चप्पल जोड म्हणजे कुठल्याही कामानिमित्त एखादे कुटुंब हे फिरण्यासाठी गेलं आणि चप्पल झिजून त्याचं काम झालं नाही, म्हणजे एखाद्या समजा आपल्या मुलग्याला मुली बघायला गेली, मुलीचं स्थळ बघायला गेला आणि ते समजा मुलगी त्यांना मिळाली नाही, चप्पल झिजली, तर आता देवाला सांगणं करायचं की बाबा देव चप्पल तुला मी मुलगीचं स्थळ जर मिळालं, माझं काम झालं, तुला चप्पल जोड देईन. ओके. असं देवाला बोललं गेलं आणि तिथून मग ती प्रथा पडली. ओके. आणि त्याप्रमाणे त्यांचं कामही झालं, म्हणजे देवाने ते कामही केलं. आणि त्यानंतर मी आता बघितलं की ज्या पेटीमध्ये ज्या चपला ठेवल्या आणि असं ऐकलंय की त्या आपोआप झिजतात. हो, पूर्वीपासून देव हा चालतो, अशी पूर्वीपासूनची हे आहे. म्हणजे आधी ते लेअर एवढी जाड होती, अशी लोकांना म्हणजे भक्तगणांना वगैरे किंवा आपल्या संबंधित मानकऱ्यांना वगैरे हे झालेली आहेत, दिसलेली आहे, त्याच्यामुळे ती चालतो आणि ह्या गावचं बऱ्याच गावचं रक्षण करतो अशी प्रथा पडली. त्यामुळे ती चपला झिजतात. ओके. आणि जागृत देवस्थान आहे, या नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. ओके. आणि हे कौल लावण्यामागचं ते कधी चालू झालं आणि ते फुल कौल सुद्धा ही पुरातन प्रथा आहे. म्हणजे गावात प्रत्येकाच्या कुटुंबाला समजा काही कोणत्या कौटुंबिक मानसिक स्वास्थ्य नसलं किंवा घरात कुणी आजारी असलं किंवा एखादी जागा घ्यायची असेल, ओके, कुणाला घर बांधायचं असेल तर आपला देवाचा आशीर्वाद घ्यायचा, म्हणजे कौल घ्यायचा आणि पुढच्या कामाला प्रारंभ करायचा. आणि मग ती कामं देवाच्या प्रसादाप्रमाणे बाबा घराचं काम पूर्णही होतं किंवा त्याच्यात जागेत काही अडचण असली, दोष असला तर देव दाखवतो कौलावर. ओके. आणि मग ते मी बघितलं फुल लावतात, ते पान बघितलं मी. कसलं पान असं? तुळशीचं नाही, सालई म्हणून झाड आहे, त्याची पानं लावतात. ओके. इथे म्हणजे या देवाला वेतोबाला हे ती पानं चालतात. ओके, ठीक आहे. धन्यवाद काका. आणि तुमचं अजून काय तुम्हाला माहिती अजून एक्स्ट्रा जर मी जे विचारलं त्याच्या अजून त्या व्यतिरिक्त अजून काय माहिती असेल तर? नाही, त्या व्यतिरिक्त म्हणजे आता भक्तगण बरेच देवाचे वाढलेले आहेत. ओके. आणि लोकांना तशी भक्तगणांना प्रचिती आलेली आहे. तसं जे आपण ते मनोकामना देवाला सांगतात ते देव मनोकामना पूर्ण करतो. मग ते आपण बोलल्याप्रमाणे नवस, कोण केळ्याचा घड, कोण तुम्ही म्हणतात तसं पेढे, कोण धोतर जोडा असं घेऊन येतात आणि ते नवस फेडतात. आपण आहोत रेडीमधील माऊली मंदिरामध्ये. आणि हे मंदिर रेडीचा गणपती, माऊली मंदिर, नंतर शिरोडा बीच, त्यानंतर वेतोबाचा मंदिर हे आसपासच आहेत. त्यामुळे जर या साईडला आलात तर सगळे कवर करायचा प्रयत्न करा, म्हणजे एक राहून जाईल, म्हणजे एखादा एक बघण्याच्या नादात दुसरा राहून जाईल. त्यामुळे सगळे बघण्याचा प्रयत्न करा. आणि जवळ आहे, जास्त लांब नाही, 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. गणपतीच्या मंदिरात आलो, मागच्या वेळी आलो 5-6 वर्षापूर्वी. बंद होतं आणि काम चालू होतं. आज बघूया. आणि आम्ही आता खिडकीतून जाऊन बघितलेलं, म्हणजे दरवाजामधून आतमध्ये जाऊन बघितलेलं. फक्त आम्हाला मूर्ती दिसलेली. अरे ही मूर्ती खूपच मोठी वाटते, बाहेरच वाटते. त्यावेळी मला वाटलं छोटीशी मूर्ती असेल, ही खूप मोठी मूर्ती आहे. अजून म्हणजे माझ्या लक्षात नाही बरोबर. चला आतमध्ये जाऊया.
तुम्हाला इथली माहिती थांबून वाचायची असेल तर ही वाचू शकता व्हिडिओ स्टॉप करून. थोडी पेट पूजा करण्यासाठी आलो कुठल्या तरी हिल रॉक रिसॉर्टला. वरून व्ह्यू बघा आपला भारी आहे. चला फायनली आपण शिरोडा बीचला पोचलोय आणि मला थांबायचं होतं खूप वेळ, पण आम्हाला ऑलरेडी लेट झालं आहे घरातून लेट निघाल्यामुळे. त्यामुळे फक्त तुम्हाला बीच दाखवतो. आणि आता मला गर्दी दिसते बीचवर. आणि तेव्हा मी आलेलो 7 ते 8 वर्षापूर्वी. त्यावेळी एवढा क्लीन होता आणि पूर्ण म्हणजे बीचवर आम्ही फक्त दोघं जण होतो पूर्ण बीचवरती. त्यावेळी कोण नव्हतं, एकदम एवढा भारी बीच होता ना. आणि मला वाटते आज पाऊस पडणार, ढग जमा झालेत. एवढे मोठमोठे ढग आहेत. त्यानंतर आलो मालवण मार्केटला. आणि कालची बड्डेची पार्टी पेंडिंग आहे, त्यामुळे आज घरी चिकन वड्याचा बेत आहे.